Hello friends, myself Jayashree Teli welcomes you in virtual video class of Become First English for Business Communication. Dear friends, we already completed a poem named I Thank You God by Bernard Teddy in last video. This poem is divided in 3 videos and we completed it. Today, let's turn towards the next topic. We are discussing on module number 7, which is divided in A and B. A is English for specific purposes and B, I thank you God. We completed B, I thank you God. Now, let's start module number 7, A, English for specific purposes. Okay. You know that we learn English. Why you are learning English? If I ask question, why are you learning English? The answer, we learn English for the purpose of education. Purposes of learning English differs from person to person. Someone learn English for education purpose or other one for job and other one for another purpose. The same English language used in various varieties according to the need of that person. We know that the learning use of English in different fields such as engineering, technology, science, medicine, pharmacy, advertisement, commerce, law, marketing, literature, philosophy, administration, and many other sectors. In every sector we need English language, or the variety used in every sector is very different one. Hence, today's topic designed according to the specific need of the learners and their occupations. विद्यार्थी विद्यार्थिनी नो आपण या ठिकाणी आज मॉड्यूल नंबर 7 बघणार आहोत ए, ज्यामध्ये इंग्लिश फॉर स्पेसिफिक पर्पजेस. आता आपल्याला माहिती आहे की आपण इंग्रजी का शिकतो? आपल्याला इंग्रजी भाषेचं ज्ञान अवगत असावं म्हणून आपण इंग्रजी शिकता, बरोबर आहे ना? मग आत्ता या ठिकाणी इंग्रजी शिकत असताना एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वापरली जाणारी इंग्रजी भाषा ही सारखी नाही आहे. वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळे स्टाईलमध्ये ही लँग्वेज किंवा व्हरायटीमध्ये ही लँग्वेज वापरली जाते. इंजिनिअरिंगमध्ये सेक्टरमध्ये वापरली जाणारी वेगळी आहे, टेक्नॉलॉजिकल इंग्लिश वेगळा आहे, सायंटिफिक इंग्लिश वेगळा आहे, मेडिकल इंग्लिश वेगळा आहे, ॲडव्हर्टाइजमेंटसाठी वापरली जाणारी इंग्रजी लँग्वेज वेगळी आहे, कॉमर्ससाठी वापरली जाणारी इंग्लिश लँग्वेज वेगळा आहे, लॉसाठी वापरली जाणारी इंग्लिश लँग्वेज वेगळी आहे आणि मार्केटिंगसाठी वापरली जाणारी सुद्धा भाषा वेगळी आहे. सो मग लिटरेचरच्या संदर्भात ती पूर्णतः वेगळी आहे. ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये वापरण्यात येणारी राज्यकारभारासाठी वापरण्यात येणारी सुद्धा इंग्लिश लँग्वेज थोडंफार, नॉट far different but slightly difference in the language used in every sector. प्रत्येक सेक्टरमध्ये वापरली जाणारी भाषा ही वेगवेगळी आहे किंवा प्रत्येक कारणासाठी वापरली जाणारी ही जी भाषा आहे ती वेगळी आहे. म्हणूनच आपला आजचा हा जो टॉपिक डिझाईन केला आहे विद्यापीठानं आपल्यासाठी, इंग्लिश फॉर स्पेसिफिक पर्पजेस. या ठिकाणी आपल्याला शिकायचं आहे की इंग्रजी भाषा ही लिहिण्या बोलण्यासाठी तर आपल्याला शिकायचं, हे जनरल त्या ठिकाणी हेतू आहे इंग्रजी शिकण्यापाठीमागचे. आणि त्याच्याबरोबरच स्पेसिफिक टॉपिक्ससाठी त्या ठिकाणी च्या संदर्भामध्ये म्हणजे ही आपण लँग्वेज शिकायची आहे. हे शिकत असताना आपल्याला आजच्या टॉपिकच्या संदर्भामध्ये जर काही पर्पज असतील तर ती पर्पज असे आहेत. Students
शुड लर्न द व्होकॅब्युलरी इन ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये इंग्लिश कुठलं वापरायचं आपल्याला कळालं पाहिजे. स्टुडंट शुड अंडरस्टँड ग्रामर ऑफ इंग्लिश लँग्वेज यूज्ड इन रायटिंग रिपोर्ट्स. रिपोर्ट रायटिंगसाठी इंग्रजी कोणत्या स्वरूपाचं आपण वापरलं पाहिजे हेही विद्यार्थ्यांना कळालं पाहिजे. आणि ईमेल रायटिंग, व्होकॅब्युलरी इन ईमेल रायटिंगसुद्धा विद्यार्थ्यांना कळालं पाहिजे. अर्थातच आपल्याला या 3 टप्प्यांमध्ये इंग्रजी शिकायची आहे किंवा इंग्रजीचा अभ्यास करत असताना एकूणच 3 भागांमध्ये या ठिकाणी आजचं आपलं हे युनिट विभागलं जाणार आहे. इंग्लिश फॉर ॲडव्हर्टायझिंग, इंग्लिश फॉर रिपोर्ट रायटिंग, इंग्लिश फॉर रायटिंग ईमेल्स. ओके, सो our unit divided in these 3 subtopics: English for advertising, English for report writing, English for writing emails. आपण सगळ्या गोष्टी या 3ही गोष्टींकडे आपण टप्प्याटप्प्यानं पुढे जाणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश फॉर ॲडव्हर्टायझिंगमध्ये कोणत्या गोष्टींवर फोकस करायचा आहे किंवा ॲडव्हर्टायझिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या इंग्लिश लँग्वेजचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत हे आपण बघणार आहोत. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी आपण एखादा ॲडव्हर्टाइजमेंट ज्याच्यामध्ये स्पेशली त्याच्यावर फोकस केलं जाईल. आणि दुसरा आणखीन एक मुद्दा या ठिकाणी मांडावासा मला वाटतो, तो अत्यंत महत्त्वाचा असा की आपण जरी या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट शिकत असलो, रिपोर्ट रायटिंग बघणार असलो आणि ईमेल्स रायटिंगसुद्धा बघणार असलो तरीसुद्धा आपल्याला थेअरीमध्ये त्या ठिकाणी अर्थातच आपल्याला ऑनलाईन एक्झामला सामोरे जायचं आणि MCQजच आपल्याला सोडवावे लागणार आहे. सो या दृष्टीने सुद्धा आपण या ठिकाणी काही MCQज या दोनही अगदी आय थँक यू गॉड असेल किंवा इंग्लिश फॉर स्पेसिफिक पर्पजेस असेल, हा युनिट संपता मी संपूर्ण मॉडेलचं ऑब्जेक्टिव्ज आपल्यासमोर आपल्याला प्रोव्हाइड करेन. सो डोंट वरी अबाउट ऑल दिस थिंग्स. मला फक्त एवढं सांगायचं आहे की तुम्ही काळजीपूर्वक इंग्लिश फॉर ॲडव्हर्टायझिंगमध्ये आपल्याला काय म्हणजे एखादा ॲडव्हर्टाइजमेंट लिहायचं असेल तर तो कसा आपण लिहिला पाहिजे, त्यामध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्यामध्ये काळ कुठला असावा किंवा ॲडजेक्टिव्स कसे वापरले जातात, बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण पुढे बघणार. इकडे आपण कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं आहे. रिपोर्ट रायटिंग कसं लिहायचं हे बघितलं पाहिजे, ईमेल रायटिंग कसं लिहायचं हे बघितलं पाहिजे. सो let's turn towards the English for advertising, the first part, sub part of this unit. Language is a powerful tool of advertising. एखादं ॲडव्हर्टाइजमेंट म्हटलं तर त्यामध्ये डिझाईन केलेली लँग्वेज बघा खूप सुंदर असते. आपण क्षणार्धामध्ये मला वाटतं आपल्या सर्वांनाच ॲडव्हर्टायझिंगचे सगळे डायलॉग्स पाठ असतात आणि अगदी न कळतपणे त्या ठिकाणी आपण त्या डायलॉग्स त्या टी व्हीवरच्या ॲडव्हर्टाइजमेंटसोबत म्हणत असतो, बोलत असतो, लिहित वाचत असतो, बरोबर आहे ना. सो पॉवरफुल टूल, लँग्वेज ही पॉवरफुल टूल आहे. समजा लँग्वेजच नसते वापरली तर त्या ॲडव्हर्टाईजला काही अर्थ राहिला असतं का? नाही ना. येस, इंग्लिश इज अन इंटरनॅशनल लँग्वेज. मुळात इंग्रजी ही इंटरनॅशनल लँग्वेज आहे, जागतिक दर्जाची भाषा आहे. इट्स यूज इन ॲडव्हर्टायझिंग हॅज बिकम द फॅमिलियर मॅटर. आणि ॲडव्हर्टायझिंगमध्ये याचा जो वापर करण्यात आलेला आहे ते अत्यंत फॅमिलियर मॅटर म्हणजे एक त्याला खूप महत्त्व आहे. थोडक्यात सांगायचं तर इफेक्टिव्ह यूज ऑफ इंग्लिश इन ॲडव्हर्टायझिंग इज रिमार्केबल वे टू ब्रिंग सक्सेस टू बिझनेस ऑर्गनायझेशन. आपली कंपनी आहे, ऑर्गनायझेशन आहे, ह्यांना जर यशस्वी बनवायचं असेल तर नक्कीच त्या ठिकाणी आपली वापरली जाणारी भाषा, डिझाईन केलेलं ॲडव्हर्टाइजमेंट हे इफेक्टिव्ह असलं पाहिजे. आणि हे इफेक्टिव्ह कसं करायचं तर त्यामध्ये काही इमोटिव्ह वर्ड्स आपण यूज केले पाहिजेत. इमोशन्स आपल्याला माहिती आहे, भावना, भावनेला हात घालणारे शब्द आपण त्या ठिकाणी वापरले पाहिजेत. अँड देन जेणेकरून कस्टमर किंवा कन्झ्युमर ज्याला आपण म्हणू ते आपल्याकडे अट्रॅक्ट झाले पाहिजे, त्या लँग्वेजकडे अट्रॅक्ट झाले पाहिजे. अँड देर आर द व्हेरियस काइंड्स ऑफ अट्रॅक्टिव्ह
लँग्वेज डिव्हायसेस. लँग्वेज आपलं अट्रॅक्टिव्ह करण्याचे अनेक माध्यमं आहेत. आपण काहींमध्ये कवितेच्या ओळी ॲड करू शकतो, स्लोगन, सुभाषित, असं वेगवेगळ्या गोष्टी आणि काही यमक जुळवून काही वाक्य आपण या ठिकाणी एकूण बोलण्यात चालण्याच्या माध्यमातून थोडक्यात ॲडव्हर्टाईज जे आहे ते अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे आणि त्यासाठी वापरण्यात येणारी भाषा ही अलंकारिक असावी. आणि ही अलंकारिक भाषा लँग्वेज ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट जी असते त्या भाषेमध्ये आपण काही काय या ठिकाणी बघू शकतो, हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. सो लुक हिअर, द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इज यूज ऑफ ॲडजेक्टिव्स. पहिलं जर इंग्लिश फॉर ॲडव्हर्टायझिंगचं त्या ठिकाणी किंवा ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये वापरण्यात येणाऱ्या लँग्वेजची वैशिष्ट्ये जर आपण बघू लागलो तर आपल्या लक्षात येईल की यूज ऑफ ॲडजेक्टिव्स. ह्या भाषेमध्ये खूप ॲडजेक्टिव्ज वापरले जातात लँग्वेजमध्ये. बघा, सिल्की हेअर, शॅम्पूचा आहे एखादा ॲडव्हर्टाइजमेंट. सिल्की, लॉंग, थिक हेअर. एखादा त्या ठिकाणी पावडरची ॲडव्हर्टाइजमेंट आहे, ब्युटिफुल, हां, स्मार्ट. किंवा साबणाचं ॲडव्हर्टाइजमेंट आहे. समजा एखाद्या संतूरसारख्या साबणाची ॲडव्हर्टाइजमेंट ज्यामध्ये आपल्याला इतकं छान बघायला मिळतं की माणसाचं वयच कळत नाही. द सिक्रेट ऑफ यंगर लुकिंग. अशा पद्धतीचे सुद्धा आपल्याला काही ॲडजेक्टिव्स पाहायला मिळतात. म्हणजे फ्रेश, न्यू, सिल्की, ब्युटिफुल, क्रीमी, एक्सलंट, ब्युटिफुल, अनफॉर्गेटेबल, डेलिशियस, चविष्ट, क्रीमी, जेंटल, न्यू, गुड, बेस्ट. काय काय आपल्याला ऐकायला मिळतं. खूप त्या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये ही भाषा. म्हणजेच काय, जेवढे आपण एखादं ॲडव्हर्टाइजमेंट बनवतो त्यावेळी आपल्याला ॲडजेक्टिव्सचा तिथं उपयोग करायचा आहे, एवढं या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. कॅची वर्ड्स ऑर फ्रेजेस. कॅची म्हणजे काय, केंद्रित करणार, आपलं लक्ष केंद्रित करणारे शब्द त्यामध्ये वापरलं पाहिजे. समजा आज आपल्याला एखाद्या सॅनिटायझरचा ॲडव्हर्टाइजमेंट करायचं आहे एखाद्या कंपनीला, आपण काय म्हणू, सेफ फ्रॉम व्हायरस. एखादा म्हणजे सॅनिटायझर हे एक आपल्याला काय होतं की जीवनदायी आहे. किंवा एखाद्या साबणाची ॲडव्हर्टाइजमेंट आहे जे सॅनिटायझरचं काम करते, सेव्ह युअर सेल्फ फ्रॉम व्हायरस, सेव्ह फ्रॉम व्हायरस असं आपण म्हणू शकतो. आज कारण आता हे कोविडच्या आल्यास, कोविडच्या पूर्वी कधी व्हायरस किंवा या सगळ्या गोष्टीचा उल्लेख नव्हता, पण आत्ता मात्र त्या ठिकाणी अनेक साबणांच्या उल्लेखमध्ये, मग ते डेटॉल असेल, लाईफबॉय असेल, अशा अनेक साबणांच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये कोविड नाच्या व्हायरसचा उल्लेख आपल्याला येताना, कोरोना व्हायरसचा उल्लेख वारंवार होताना सुद्धा दिसतो आहे. किंवा लुकिंग ब्युटिफुल, त्यासाठी कुठल्या त्या ठिकाणी आपल्याला क्रीम वापरायचं आहे किंवा आणखीन काय, केसांसाठी कोणते शॅम्पू वापरायचे, असे विविध गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. आणि असे वर्ड सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळतील. जसं बघा, अन आयडिया कॅन चेंज युअर लाईफ, असे शब्द त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. देन यूज ऑफ शॉर्ट सेंटेन्स. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये आधी छोटी छोटी वाक्य त्या ठिकाणी आपल्याला वापरायची असतात. दिस शॉर्ट सेंटेन्सेस आर युज्ड फॉर द हेडलाईन ऑर स्लोगन. स्लोगन म्हणून किंवा हेडलाईन म्हणून ही छोटी छोटी वाक्य वापरली जातात. फॉर एक्झाम्पल, लाईफ इज मोर प्रेसियस. जीवन हे खूप मौल्यवान आहे, त्यामुळे ते जीवन जपलं पाहिजे आणि त्यामुळंच तुम्ही त्या ठिकाणी स्वतःचं जीवन जपायचं असेल तर या साबणाचा उपयोग करा, जेणेकरून तुम्ही व्हायरसपासून मुक्त राहाल, असं काहीसं सांगायचं असतं. किंवा आणखीन काही आपल्याला सांगायचं असतं. अशी एक छोटी छोटी वाक्य आपल्याला त्यामध्ये सांगितलं पाहिजे. कोक ॲड लाईफ आपल्याकडे हे दिलेलं आहे. देन नेक्स्ट बघा, अशीच आणखीन काही आहेत. यूज ऑफ सिम्पल प्रेझेंट टेन्स. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ॲडव्हर्टाइजमेंट बनवताना आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये त्या ठिकाणी जी छोटी वाक्य बनवायची ते सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असावेत. आणि त्यासाठी क्रियापदाची मूळ रूपं आपल्याला वापरली पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, बी, मेक, कीप, मेक, कीप, टेल, कम, गो, फील, चूज, नीड, लव, यूज,
लाईक, स्टार्ट, असं वेगवेगळी टेस्ट. कुठलेही त्या ठिकाणी क्रियापद गरजेनुसार आवश्यकतेनुसार आपण वापरू शकता. मात्र हे वापरत असताना आपण काळजी घेतली पाहिजे की सिंपल प्रेझेंट टेन्सच वापरलं गेलं पाहिजे. Then next one is the use of verb forms. आता या ठिकाणी the use of verb forms that imply a universal timelessness is usually preferred. The use of verb forms that imply a universal timelessness is usually preferred. म्हणजे असं एखाद्या पद्धतीने आपण वर्बचा उपयोग केला पाहिजे की ज्याच्या माध्यमातून आपल्याला युनिव्हर्सल मीन्स त्रिकालाबाधित, टाइमलेसनेस म्हणजे आजही आहे, उद्याही आहे आणि कालही होतं, आजही आहे आणि उद्याही आहे, अशा अर्थाने त्या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट झाली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, अ डायमंड फॉर एव्हर. काही त्या ठिकाणी ज्वेलरी शॉपचे ॲडव्हर्टाइजमेंट्स असतात बघा, मग ते पूना गाडगिळ्यांचं असेल किंवा आणखीन काही तनिष्क सारखे डायमंड सेलरचे असतील. अ डायमंड फॉर एव्हर, टाइम ऑलवेज फॉलोइंग, और अशी काही उदाहरणं त्या ठिकाणी आपल्याला दिली पाहिजेत. किंवा टिम्बरलँड सारख्या त्या ठिकाणी काही ॲडव्हर्टाइजमेंट असतात. शूजचं ॲडव्हर्टाईज आहे, टिम्बरलँड बिकॉज द अर्थ इज 2/3 वॉटर. म्हणजे ही वॉटर शूज पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीनं चालतात हे नकळतपणे सांगायचं असतं. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी हे कायमस्वरूपी म्हणजे काल आहे, आज, काल, आज आणि उद्या या वस्तूचा उपयोग आपल्याला चांगल्यात चांगला करता येईल हे सांगता येण्यासारखं या ठिकाणी वर्ब फॉर्मचा उपयोग करता आला पाहिजे आपल्याला. त्रिकालाबाधित सत्य, जिथं जिथं आपण त्रिकालाबाधित सत्याविषयी बोलतो तिथं तिथं सिंपल प्रेझेंट टेन्स वापरलं जातं. बरोबर आहे ना? सन रायझेस इन द ईस्ट, द सन रायझेस इन द ईस्ट अँड द मून, सन, मून, आकाश, धरती, असं जिथं जिथं आपण बोलतो त्या त्या बाबतीमध्ये बोलत असताना त्रिकालाबाधित सत्य जे आहेत त्यांच्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्स आपण यूज करत असतो. देन यूज ऑफ इम्पॅरेटिव्स. आता इम्पॅरेटिव्स बघा, बऱ्याच वेळा ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये ॲडव्हर्टाइजमेंटची सुरुवात ही इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सनं केलेली असते. द इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेस कॅन मीट द डिमांड्स विथ द इफेक्ट ऑफ आस्किंग फॉर समबडी टू डू समथिंग. म्हणजे तुम्ही काहीतरी केलं पाहिजे, तुमची या ठिकाणी तुम्ही केलं पाहिजे का, अतिशय इफेक्टिव्ह असं या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंटची सिस्टम आहे. आपल्याला माहिती आहे बाय वन गेट वन, हरिअप, स्टार्च, बाय नाऊ, त्यानंतर असे म्हणजे बरेच उदाहरणं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. ओपन पर्सन इज टॉकिंग टू अनादर. अगदीच त्या ठिकाणी आपल्याला ही वाक्य जे आहेत इम्पेरेटिव्ह म्हणजेच काय आहे, ज्या वाक्याची सुरुवात वर्बने होते, आज्ञार्थी वाक्यानं असतात ते. त्यामुळंच डोंट लिव्ह होम विदाउट इट, बाय नाऊ, बाय वन गेट टू, बाय थ्री गेट वन, बरंच आपल्याला असतं त्या ठिकाणी. असे बरेच ॲडव्हर्टाइजमेंट अगदी आपण बघत असतो. मग अशा वेळेला आपल्याला काय वाटतं की हे इम्पेरेटिव्ह अरे होय ना, म्हणजे अगदी हक्काने आपण कुणाला जे सांगतो आहोत की हे तुम्ही घेतलंच पाहिजे. मग असे ॲडव्हर्टाइजमेंट्स आपल्याला काय दिसतात, खूप इफेक्टिव्ह वाटतात आणि ग्राहकांच्या मनावर सुद्धा परिणाम करणारी असतात. सो यूज ऑफ ह्युमर. Then next one is, I think, just a minute. Yes, use of humor. Sorry, I think I am not changing the color of main points here. Just a minute, I will do it. It helps you to
maybe in hurry, that's why it remains. I take some min. Yes, yes, I done it. And one more is, here is, yeah, and it remain. Yes, use of figures of speech means number of time there is a फिगर्स ऑफ स्पीच, अलंकार आपल्याला माहिती आहेत आणि हे अलंकार त्या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट जे मेनमध्ये वापरले जातात. सिमिली असेल म्हणजे कंपॅरिझन केलं जातं. एखादा पेन रिलिव्हर असेल, यासारखा दुसरा काम करत नाही, किंवा आता एखादा त्या ठिकाणी ब्युटी क्रीम आहे, हे किती छान काम करतं इतर क्रीमपेक्षा, हे दाखवलं जातं. उन्हामध्ये सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी खूप सुंदर दिसणार हे सांगितलं जातं. आणि बऱ्याच वेळा दोन साबणांमध्ये कंपॅरिझन केलं जातं. इट इज बेटर दॅन इट. कुठल्याच नाही साबणे, पण सर्वसाधारण कॉमन सोप आणि त्या ठिकाणी आपले एक ब्रँडेड सोप यांच्यामधलं कंपॅरिझन असतं. इट इज बेटर दॅन दिस. हे आपल्याला वारंवार ठासून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असतो. मग हे करत असताना सिमिली, पर्सॉनिफिकेशन म्हणजे चेतन गुणोक्ती अलंकार, अर्थातच त्या ठिकाणी बऱ्याच वेळा वस्तू स्वतःहून बोलत असतात असं काही दाखवलं असतं, किंवा असे काही ॲक्शन करतात की जे फक्त मनुष्य करू शकतो, असे काही ॲक्शन्स त्यामध्ये दाखवलेले असतात. मेटाफॉर म्हणजे सुद्धा कंपॅरिझनच. हां, यूज ऑफ ह्युमर, बऱ्याच वेळा ह्युमरचं सुद्धा वापरलं जातं. एखादी फूडच्या संदर्भात समजा एखादं ॲडव्हर्टाइजमेंट आहे आणि डेलिशियस आहे, टेस्ट जी आहे ती अतिशय सुंदर आहे, तर बिटरली डेलिशियस. हां, आपण म्हणतो बिटरली मीन्स तसं बिटर खूप कडू, बिटरली डेलिशियस खूप कडू गोड होतं असं असतं का? पण ते ह्युमर आहे. ते दोन शब्द एकत्र आणून, जसं की भयंकर चांगलं होतं, भयंकर मग चांगलं असेल तर ते भयंकर असतं का? हे यूज ऑफ ह्युमर या ठिकाणी वापरलं जातं अशा पद्धतीने. देन फॅमिलियर लँग्वेज, अगदी आपल्या ओळखीचं, आपलं वाटावं असं काही लँग्वेज या ठिकाणी वापरलं जातं. सेकंड पर्सन प्रोनाउन्स टू ॲड्रेस अँड ऑडियन्स अँड सजेस्ट फ्रेंडली ॲटिट्यूड. अगदी म्हणजे सेकंड पर्सन, समोरून कुणीतरी बोलतो आणि तो सेकंड पर्सन म्हणजे आपलाच कुणीतरी आपल्यासोबत बोलतं आहे असं भास व्हावं ऑडियन्सला, अशा पद्धतीनं काही ॲडव्हर्टाइजमेंट्स असतात. आता बघा, आपण रिन पावडरची ॲडव्हर्टाइजमेंट आहे किंवा रिन सोपची ॲडव्हर्टाइजमेंट आहे. आपकी चमक आपकी पहचान, म्हणजे तुमची चमक, तुमच्या अंगावरची कपड्याची स्वच्छता ही तुमची पहचान आहे आणि त्यामुळे तुम्ही रिन सोप वापरावं हे नकळतपणे सांगितलं जातं. किंवा परिवार चहाचा त्या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट असेल, परिवार चहा आपला चहा असं ॲडव्हर्टाईज त्या ठिकाणी असेल. किंवा आणखीन विक्स वेपरोबचं ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला पाहायला मिळतं. एक विक्स असं 6, म्हणजे ही कुठेतरी जे भावनेला हात घालत असतात, एक आपलेपणा या भाषेमध्ये असते जे आपल्याला खूप आवडतं. सो फॅमिलियर लँग्वेज सोबतच दुसरी एक लँग्वेज येते त्या ठिकाणी, इमोटिव्ह लँग्वेज. इमोटिव्ह लँग्वेजमध्ये इट पर्सुएट्स द कंझ्युमर्स टू प्रोडक्ट्स, आणि इथं कंझ्युमर्सला त्या ठिकाणी प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी त्यांचं मन वळवण्याचं काम केलं जातं. आणि इथं इट अपील्स टू द इमोशन्स ऑफ कंझ्युमर्स, अगदी कंझ्युमर्सच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न केला जातो. आपण रेड लेबल टीचा त्या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट बघितलं असेल. रेड लेबल टीच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? रेड लेबल साध आपुलकीचा, प्रेमाचा असं उल्लेख केला जातो. म्हणजे एक कप चहा आपण कुणाला जर देत असू तर त्यातून प्रेम उत्पन्न होईल, त्यामुळे आपला माणूस चुकावला जातो ही भावना त्याच्यामध्ये नकळतपणे असते. सो अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या पद्धतीनेही इथं असं ॲडव्हर्टाइजमेंटची ही लँग्वेज आणि काही वैशिष्ट्य झाली. म्हणजेच आपण ॲडव्हर्टाइजमेंट तयार करत असताना कशाचा वापर केला पाहिजे,
आपण ॲडव्हर्टाइजमेंट तयार करताना आवश्यकतेनुसार ॲडजेक्टिव्ह वापरले पाहिजेत, कॅची वर्ड्स किंवा फ्रेजेस आपण वापरले पाहिजेत, सेंटेन्सेस अगदी शॉर्ट शॉर्ट असले पाहिजेत. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी सिम्पल प्रेझेंट टेन्समध्येच त्या ठिकाणी वाक्यरचना असली पाहिजे. बरेच वाक्य ही अशी काही शब्द केली पाहिजेत की ती भूत, वर्तमान आणि भविष्य यामध्ये त्या ठिकाणी सामावून घेतली जाणारी पाहिजेत. इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स स्ट्रक्चर असेल तर आणखीन इफेक्टिव्ह होतं. काही अलंकारिक भाषा असेल, फिगर्स ऑफ स्पीच आपण यूज केलं तर त्याहून सुंदर दिसतं. ह्युमर असेल तर त्या ठिकाणी नक्कीच लोकांना आवडतं ते. आणि त्याचसोबत ह्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये एक अशी फॅमिलियर आणि इमोटिव्ह लँग्वेज असावी की जी त्या ठिकाणी बघणाऱ्यांच्या हृदयाला हात घालणारी असावी. एवढं आज आपण शिकलोय. इथे आज आपण थांबू. ओके, वी स्टॉप हिअर. टुडे वी डिस्कस्ड ऑन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंग्लिश फॉर ॲडव्हर्टाइजमेंट or the language used in advertisement. In next period we will discuss on one advertisement and then we turn towards the report writing. Okay, thank you.